ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. जर रावणाची ही 4 स्वप्ने पूर्ण झाली असती तर पृथ्वीवरील जीवन पूर्णपणे बदललेले असते. जाणून घ्या की कोणती स्वप्ने आहेत. रावणाचे पूर्ण न झालेले 4 मोठे स्वप्न जे आजही कोणालाच माहीत नाही. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहू. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. रामायणातील रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो 10 तोंडाचा अहंकारी राक्षस आणि सीतेचे अपहरण करणारा खलनायक. पण पौराणिक ग्रंथांचा खोलवर अभ्यास केला तर रावणाचे एक वेगळेच रूप समोर येते. रावण हा केवळ एक महान योद्धा आणि शिवभक्त नव्हता, तर तो एक असा स्वप्नद्रष्टा होता ज्याला निसर्गाचे नियम बदलून स्वतःची समांतर सृष्टी निर्माण करायची होती. त्याच्या मनात अशा काही अफाट योजना होत्या ज्या जर पूर्ण झाल्या असत्या तर आज जगाचा नकाशा आणि मानवी जीवन पूर्णपणे वेगळे असते. आजच्या भागात आपण रावणाच्या अशा 4 मोठ्या स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जी पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा अंत झाला. ही स्वप्ने नेमकी कोणती होती आणि त्यामागे त्याचा काय उद्देश होता, चला तर मग जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे. ही माहिती किंवा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु आपल्याला या विषयाची सविस्तर माहिती मिळेल, तेव्हा ही माहिती मध्ये सोडू नका, संपूर्ण पहा. रावणाचे स्वप्न क्रमांक 1. स्वर्गापर्यंत शिडी बांधणे. रावणाचे स्वर्गापर्यंत शिडी बांधण्याचे स्वप्न हे त्याच्या अफाट महत्वाकांक्षेचे आणि देवांना आव्हान देण्याच्या वृत्तीचे प्रतीक मानले जाते. या स्वप्नामागची कारणे आणि त्यातील सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत. 1. मोक्षाच्या संकल्पनेला आव्हान. हिंदू धर्मात स्वर्ग प्राप्तीसाठी पुण्यकर्म करणे, यज्ञ करणे आणि सात्विक जीवन जगणे आवश्यक मानले जाते. रावणाला ही अट मान्य नव्हती. त्याला अशी एक व्यवस्था निर्माण करायची होती जिथे माणसाला त्याच्या कर्माची पर्वा न करता केवळ शारीरिक कष्ट करून म्हणजे शिडी चढून थेट स्वर्गात पोहोचता येईल. 2. देवांचे वर्चस्व संपवणे. स्वर्गावर इंद्राचे आणि इतर देवांचे राज्य होते. केवळ ठराविक लोकांनाच तिथे प्रवेश मिळत असे. रावणाला वाटत होते की जर सामान्य मानव शिडीने स्वर्गात जाऊ लागला तर देवांचे महत्व कमी होईल आणि स्वर्गावरही राक्षसांचे किंवा मानवांचे वर्चस्व निर्माण होईल. 3. शिडीचे काम कुठपर्यंत आले होते. पौराणिक कथांनुसार रावणाने या शिडीचे काम प्रत्यक्ष सुरू केले होते असे म्हटले जाते. त्याने शिडी बांधण्यासाठी लागणारे सामर्थ्य आणि तंत्रज्ञान गोळा केले होते. असे मानले जाते की त्याने शिडीचा बराचसा भाग पूर्णही केला होता, परंतु शेवटचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच प्रभू श्रीरामांशी त्यांचे युद्ध सुरू झाले. 4. हे स्वप्न अपूर्ण राहण्याचे कारण. हे स्वप्न पूर्ण न होण्यामागचे 2 प्रमुख कारणे सांगितली जातात. वेळेचा अभाव. रावण इतर अनेक कामात आणि युद्धामध्ये व्यग्र राहिल्यामुळे त्याला या कामासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. उद्या शिडी पूर्ण करू असे म्हणत त्याने ते काम पुढे ढकलले. म्हणून आजही रावणाची शिडी ही म्हण आळसामुळे अपूर्ण राहिलेले काम या अर्थाने वापरले जाते. नैसर्गिक नियमाविरुद्ध. निसर्गाच्या आणि अध्यात्माच्या नियमांच्या विरुद्ध हे काम असल्यामुळे दैवी शक्तीने त्यात अडथळे आणले असेही मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर रावणाला अध्यात्माचे रूपांतर विज्ञानात करायचे होते, जेणेकरून स्वर्ग ही केवळ पात्रतेची गोष्ट न राहता ती एक सहज उपलब्ध जागा बनावी. जर ही शिडी पूर्ण झाली असती तर आजच्या भाषेत आपण त्याला स्पेस एलिव्हेटर ही प्राचीन संकल्पना म्हणू शकलो असतो. रावणाचे स्वप्न क्रमांक 2. सोन्याला सुगंध येणे. रावणाचे दुसरे महत्वाचे स्वप्न होते सोन्याला सुगंध देणे. हे स्वप्न त्याच्या सौंदर्याप्रती असलेल्या
ओढीचे आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाचे एक उत्तम उदाहरण आहे. या स्वप्नामागचा सविस्तर विचार खालीलप्रमाणे होता. एक, सौंदर्याचा परमोच्च बिंदू सोनं हे त्या पिवळ्या धमक रंगासाठी आणि चकाकीसाठी ओळखले जातं. सोन्यात सर्व गुण आहेत, पण त्याला सुगंध नाही. ही उणीव रावणाला जाणवत होती. रावणाचे मत होते की जर सोन्यासारख्या मौल्यवान धातूला सुगंधाची जोड मिळाली तर ते जगातलं सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत रत्न ठरेल. त्याच्या मते सौंदर्य आणि सुगंध याचे मिलन म्हणजे निसर्गाची पूर्णता होती. सोन्याचा शोध घेणे सोपे करणे. रावणाच्या काळी लंका ही पूर्णपणे सोन्याची होती. त्याला सोन्याची इतकी ओढ होती की त्याला पृथ्वीच्या गर्भातील जास्तीत जास्त सोने शोधून काढायचे होते. जर सोन्याला सुगंध आला असता तर केवळ वासावरून सोने कुठे लपलेले आहे किंवा जमिनीच्या खाली किती सोने आहे हे शोधणे अत्यंत सोपे झाले असते. हे एका प्रकारे प्राचीन काळातील डिटेक्शन तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्याचा विचार होता. 3, लंकेचे ऐश्वर्य वाढवणे. रावणाची सुवर्ण लंका जगात प्रसिद्ध होती. त्याला आपली लंका केवळ दिसायलाच भव्य नाही तर अनुभवायलाही अद्वितीय बनवायची होती. जर सोन्याला सुगंध असता तर संपूर्ण लंकेत कोणत्याही अत्तराशिवाय नैसर्गिकरित्या सोन्याचा दरवळ पसरला असता, ज्यामुळे लंकेचे वातावरण अधिक विलोभनीय झाले असते. 4, हे स्वप्न का पूर्ण झाले नाही? पुराणांनुसार सोने हा एक धातू म्हणजे जड तत्व आहे आणि सुगंध हा वायू तत्वाशी संबंधित आहे. निसर्गाच्या नियमानुसार धातूला सुगंध असणे शक्य नव्हते. रावणाने आपल्या तपोबलाने हे साध्य करण्याचा प्रयत्न केला, पण सीतेचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या राम रावण युद्धामुळे त्याचे लक्ष विचलित झाले. एक आध्यात्मिक दृष्टिकोन. असेही म्हटले जाते की देवाने सोन्याला सुगंध दिला नाही, कारण जर सोन्याला सुगंध असता तर माणसाचा लोभ इतका वाढला असता की तो त्या सोन्याच्या शोधात पृथ्वीचा पूर्णपणे नाश करून टाकला असता. सोन्याचा सुगंध माणसाला वेळ लावणारा ठरला असता. म्हणूनच आजही जेव्हा एखादी गोष्ट आधीच खूप चांगली असते आणि त्यात आणखी एखादा चांगला गुण मिळतो, तेव्हा सोन्याहून पिवळे किंवा सोन्याला सुगंध येणे हा वाक्प्रचार वापरला जातो. रावणाचे स्वप्न क्रमांक 3, समुद्राचे पाणी गोड करणे. रावणाचे तिसरे मोठे स्वप्न म्हणजे समुद्राचे खारे पाणी गोड करणे. हे स्वप्न त्याच्या दूरदृष्टीचे आणि निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रबळ इच्छेचे प्रतीक होते. यामागील सविस्तर कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे. रावणाला हे माहीत होते की पृथ्वीचा 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे, परंतु ते सर्व पाणी समुद्राचे म्हणजेच खारे असल्यामुळे पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरता येत नाही. मानवाला केवळ नद्या आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जर समुद्राचे पाणी गोड झाले तर पृथ्वीवरील पाण्याचे संकट कायमचे नष्ट होईल, असा त्याचा विचार होता. 2, स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करणे. निसर्गाच्या नियमानुसार समुद्राचे पाणी खारे आहे हा निसर्गाचा किंवा ईश्वराचा नियम बदलून रावणाला हे दाखवून द्यायचे होते की जो बदल देव करू शकले नाहीत तो मी माझ्या सामर्थ्याने करून दाखवू शकतो. समुद्राचे पाणी गोड करून त्याला सृष्टीच्या रचनेत हस्तक्षेप करायचा होता. 3, लंकेची सुरक्षा आणि समृद्धी. लंका चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली होती. जरी लंकेत सोन्याची कमतरता नव्हती तरी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहावे लागत असे. जर सभोवतालच्या समुद्राचे पाणी गोड झाले असते तर लंकेला कधीच दुष्काळाचा सामना करावा लागला नसता आणि लंकेची प्रगती
अधिक वेगाने झाली असती. 4. शेती आणि वनस्पतींचा विकास. खारे पाणी शेतीसाठी घातक असते. जर समुद्राचे पाणी गोड झाले असते तर वाळवंटी भागात किंवा जिथे पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणीही समुद्राचे पाणी नेऊन तिथे नंदनवन फुलवता आले असते, अशी रावणाची योजना होती. 5. हे स्वप्न अपूर्ण राहण्याचे कारण. पौराणिक कथांनुसार रावणाने आपल्या तपोबलाने आणि विज्ञानाच्या जोरावर समुद्राचे पाणी गोड करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु ज्याप्रमाणे स्वर्गाची शिडी बांधण्याचे काम त्याने उद्या करू असे म्हणून पुढे ढकलले, तसेच या कामाचेही झाले. रावणाच्या अहंकारामुळे त्याला असे वाटले की तो कधीही हे काम पूर्ण करू शकतो, पण श्रीरामांशी झालेल्या युद्धामुळे त्याला ही संधी मिळाली नाही. आजच्या काळातील संदर्भ. आजचे विज्ञान डिसॅलिनेशन प्रकल्पाद्वारे समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. रावणाने हजारो वर्षापूर्वी हा विचार केला होता. यावरून त्याची बुद्धिमत्ता किती प्रगत होती हे दिसून येते. म्हणूनच आजही म्हटले जाते की रावण जर अधर्माच्या वाटेला गेला नसता तर त्याने जगाचे कल्याण करणारे अनेक शोध लावले असते. रावणाचे स्वप्न क्रमांक 4. रक्ताचा रंग पांढरा करणे. रावणाचे चौथे आणि अत्यंत गूढ स्वप्न म्हणजे मानवी रक्ताचा रंग लाल ऐवजी पांढरा करणे. हे स्वप्न त्याच्या युद्धामधील अनुभवातून आणि एका वेगळ्या तत्वज्ञानातून जन्माला आले होते. या स्वप्नामागची सविस्तर कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. युद्धाचे भयानक स्वरूप कमी करणे. रावण हा स्वतः एक महान योद्धा होता आणि त्याने आयुष्यभर अनेक मोठी युद्धे केली होती. युद्धभूमीवर जेव्हा रक्ताच्या नद्या वाहतात तेव्हा तो लाल रंग पाहून लोकांच्या मनात भीती, दहशत आणि घृणा निर्माण होते. रावणाला वाटत होते की जर रक्ताचा रंग पांढरा म्हणजे दुधासारखा असेल तर युद्धात होणारा रक्तपात इतका भयानक दिसणार नाही. यामुळे हिंसेचे दृश्य स्वरूप सौम्य होईल, असा त्याचा तर्क होता. 2. स्वतःच्या चुका लपवणे. असेही मानले जाते की रावणाने आपल्या आयुष्यात अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. रक्ताचा लाल रंग हा हत्येची साक्ष देतो. जर रक्ताचा रंग पांढरा असता तर सांडलेले रक्त दुधासारखे दिसले असते आणि रावणावर होणारे रक्तपाताचे आरोप किंवा त्याच्या पापांचे दृश्य स्वरूप कमी झाले असते. 3. रक्तातील भेदभाव नष्ट करणे. लाल रक्त हे मानवी शरीरातील उष्णता आणि क्रोधाचे प्रतीक मानले जाते. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. रावणाला मानवाच्या मूळ स्वभावात बदल घडवून आणायचा होता. रक्ताचा रंग बदलून त्याला मानवातील क्रोध कमी करून एक वेगळ्या प्रकारची शांती जी त्याच्या नियंत्रणात असेल प्रस्थापित करायची होती. 4. निसर्ग चक्राला आव्हान. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला लाल रक्त दिले आहे. काही अपवाद वगळता हा निसर्गाचा नियम मोडून स्वतःला सृष्टीचा निर्माता सिद्ध करण्याची रावणाची जिद्द होती. त्याला रक्ताची रासायनिक संरचना बदलून ते दुधासारखे शुद्ध आणि पांढरे शुभ्र करायचे होते. 5. हे स्वप्न का अपूर्ण राहिले. विज्ञानाच्या दृष्टीने रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिनमुळे असतो, जो शरीराला ऑक्सिजन पुरवतो. रक्ताचा रंग बदलणे म्हणजे संपूर्ण मानवी शरीरशास्त्रात बदल करणे होते. रावणाने यासाठी अनेक प्रयोग आणि तपश्चर्या केली होती, पण रक्ताचा रंग बदलण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 1. उपरोधिक सत्य. रावणाचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण आजही जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत क्रूर वागते किंवा आपल्या माणसांबद्दल दया माया विसरते तेव्हा आपण त्याचे रक्त पांढरे झाले आहे असा वाक्प्रचार वापरतो. रावणाला रक्ताचा रंग पांढरा करून जगातील भीती संपवायची होती,
पण आज पांढरे रक्त हे माणुसकी संपल्याचे लक्षण मानले जाते. रावणाने पाहिलेली ही 4 स्वप्ने, ही स्वप्ने स्वर्गाची शिडी, सोन्याचा सुगंध, समुद्राचे गोड पाणी आणि पांढरे रक्त ही विज्ञानाच्या पलीकडली आणि निसर्गाला आव्हान देणारी होती. जर ही स्वप्ने पूर्ण झाली असती तर आजची पृथ्वी पूर्णपणे वेगळी दिसली असती. रावणाची इतर काही अल्पज्ञात स्वप्ने, रावणाची मुख्य 4 स्वप्ने जगप्रसिद्ध असली तरी त्याच्या मनात अशा अनेक महत्वाकांक्षी योजना होत्या ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. या स्वप्नावरून हे समजते की रावणाला केवळ माणसांवर नाही तर निसर्ग आणि काळावरही पूर्ण नियंत्रण मिळवायचे होते. त्याची काही इतर अल्पज्ञात स्वप्ने खालीलप्रमाणे आहेत. 1. काळावर विजय मिळवणे म्हणजे यमाला बंदी बनवणे. रावणाला मृत्यूची भीती नव्हती, पण त्याला अमर व्हायचे होते. त्याने आपल्या सामर्थ्याने 9 ग्रहांना म्हणजे 9 ग्रह आधीच बंदी बनवले होते, पण त्याला खुद्द काळ आपल्या मुठीत ठेवायचा होता. मानवाचा मृत्यू कधी व्हावा हे देवाने नाही तर स्वतः माणसाने किंवा त्याच्या राजाने म्हणजेच रावणाने ठरवावे असे त्याचे स्वप्न होते. 2. अग्नीचा धूर नष्ट करणे. अग्नी पेटवला की त्यातून धूर निघतो, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि वातावरण प्रदूषित होतो. रावणाची अशी इच्छा होती की अग्नी असावा पण त्यातून धूर निघू नये. जर अग्नी धूरविरहित झाला असता तर यज्ञ किंवा स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचला असता. हे स्वप्न त्याच्या पर्यावरणाविषयीच्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून आले होते. 3. मद्याला दुर्गंधी मुक्त करणे. रावणाला मद्यपानाची आवड होती, पण त्याला मद्याचा जो उग्र वास म्हणजे दुर्गंध येतो तो आवडत नसे. त्याला मद्याला सुगंधित आणि अमृततुल्य बनवायचे होते, जेणेकरून मद्यपान करणे हे निषिद्ध न वाटता तो एक सुगंधी अनुभव ठरेल. 4. अंधार नष्ट करणे. रावणाला रात्रीचा अंधार आवडत नसे. त्याला संपूर्ण सृष्टी नेहमी प्रकाशात न्हाऊन निघालेली पाहायची होती. चंद्राचा प्रकाश शीतल असतो, पण तो सूर्यासारखा प्रखर नसतो. रावणाची योजना होती की रात्रीचा काळही सूर्यासारखा उजळून जावा, जेणेकरून लंकेत कधीच रात्र किंवा अंधार होणार नाही. 5. मानवाचे सौंदर्य वाढवणे. रावण स्वतः विद्वान असला तरी त्याच्या रूपाबद्दल तो समाधानी नव्हता. म्हणजेच काही कथांनुसार ज्याला पूर्णपणे मानव जातीचे रूप बदलून प्रत्येकाला अत्यंत देखणे आणि तेजस्वी बनवायचे होते, जेणेकरून जगात कोणीही कुरूप दिसणार नाही. ही स्वप्ने पूर्ण का झाली नाहीत? रावणाची ही सर्व स्वप्ने मानवी सोयीसाठी वाटत असली तरी त्यामागे त्याचा अहंकार होता. त्याला देवाची सत्ता मान्य नव्हती आणि निसर्गाचे नियम त्याला गुलामांसारखे राबवायचे होते. आळस आणि फाजील आत्मविश्वास. रावणाला वाटायचे की तो अमर आहे आणि त्याच्याकडे खूप वेळ आहे. उद्या करू या वृत्तीमुळे त्याची ही कामे राहून गेली. निसर्गाचा समतोल. जर समुद्राचे पाणी गोड झाले असते, रक्ताचा रंग पांढरा झाला असता किंवा अग्नीचा धूर गेला असता तर निसर्गाचे चक्र बिघडले असते. म्हणून निसर्गानेच रामाच्या रूपाने त्याचा अंत घडवून आणला. रावणाचे हे विचार आजच्या आधुनिक विज्ञानाशी मिळते जुळते आहेत. आज आपण कृत्रिम प्रकाश, धूरविरहित इंधन आणि पाण्याचे शुद्धीकरण करत आहोत, जे रावणाने हजारो वर्षापूर्वी स्वप्न म्हणून पाहिले होते. तर ही होती लंकेश रावणाची ती अधुरी स्वप्ने. या स्वप्नाकडे पाहिल्यास लक्षात येते की रावण हा त्याच्या काळाच्या खूप पुढे विचार करणारा सम्राट होता. समुद्राचे पाणी गोड करणे असो वा सोन्याला सुगंध देणे, त्याचे विचार आजच्या आधुनिक विज्ञानाला ही थक्क करणारे आहेत. परंतु ही स्वप्ने अपूर्ण राहण्यामागे एक मोठे कारण होते. ते म्हणजे रावणाचा अहंकार. त्याने
निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो हे विसरला की निसर्ग आणि धर्म यांच्या विरुद्ध जाऊन केलेले कोणतेही कार्य टिकू शकत नाही. उद्या करू या आळसामुळे आणि अधर्माच्या मार्गामुळे ही स्वप्ने इतिहासाच्या पानात कायमची अधुरी राहिली. रावणाच्या या स्वप्नांबद्दल तुम्हाला काय वाटते? जर ही स्वप्ने पूर्ण झाली असती तर जग चांगले झाले असते की वाईट? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पौराणिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.